होळी पौर्णिमा कशी साजरी करावी? होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात? त्याबरोबरच की होळी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केव्हा करावी? सत्यनारायणाची पूजा जे दर महिन्याला सत्यनारायणाची पूजा करतात, तर ती सत्यनारायणाची पूजा किती तारखेला करावी? 2 तारखेला करावी का 3 तारखेला करावी? याविषयीची छान आणि सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर होळी पौर्णिमा कशी साजरी करावी? पहा, दरवर्षी आपण होळी आली म्हणजे आपण खूप सेवा उपासना करत असतो, कारण होळी ही पौर्णिमेच्या दिवशी असते. पौर्णिमा आणि होळी तर असं ते सुंदर असा हा योग जुळून येतो आणि म्हणूनच आपण ह्या दिवशी खूप जास्त सेवा आणि उपासना सुद्धा करायला हव्यात. तर होळी ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणी जर सार्वजनिक होळी प्रज्वलित करत असतील, तर त्या ठिकाणी जरूर तुम्ही पूजेला जा, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथे कॉलनीमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा गावात असतील, तर ज्या ठिकाणी होळी प्रज्वलित होते त्या ठिकाणी पूजेला जावं, दर्शन करावं. होळीच्या अग्नीमध्ये ज्या काही आपल्या वाईट गोष्टी आहेत किंवा जे काही आपल्या जीवनातील संकट दुःख आहेत, तर ते सुद्धा भस्म व्हावेत अशी प्रार्थना करावी आणि होळीची पूजा करून होळीचं दर्शन जरूर घ्यावं. तर पहा, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकट दुःख असतात. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या त्रासातून आणि व्यथेतून जात असतं. तर अशा वेळेला आपल्या जीवनातील संकट दुःखांचा नाश व्हावा आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी, यासाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण उपासना करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ह्या वर्षी 2026 मधली होळी ही 2 मार्च 2026 या दिवशी होळीची पूजा केली जाईल. तर होळी आपण संध्याकाळी प्रज्वलित करत असतो, म्हणजेच 2 मार्चला संध्याकाळी होळी प्रज्वलित केली जाईल आणि त्याच वेळेला आपण होळीची पूजा सुद्धा करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं, जे कोणी दर महिन्याला पौर्णिमेचा उपवास करत असतील, तर सत्यनारायणाची पूजा करत असतील, तरीही काही जण उपवास करतात किंवा काही जण कुलदेवीच्या नावाने सुद्धा, म्हणजे कुलदेवीची कृपा राहावी त्यासाठी सुद्धा पौर्णिमेला उपवास करतात. तर त्यांनी 2 मार्च या दिवशीच आपण उपवास सुद्धा करायचा आहे. तर 2 मार्च 2026 या दिवशी सत्यनारायणाची पूजा सुद्धा प्रदोष काळामध्येच करायची आहे, म्हणजेच 2 मार्चला संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा जरूर करावी. त्यानंतर की ह्या वर्षी चंद्रग्रहण आहे, म्हणून जर चंद्रग्रहण असेल तर अशा वेळेला जी होळी प्रज्वलित केली जाते, जी होळीची पूजा होणार आहे ती तर 2 मार्चलाच होईल. पण 3 मार्चला जी होळी खेळली जाते, आता काही ठिकाणी याला कलर खेळणं म्हणतात, रंग खेळणं म्हणतात. तर रंगपंचमी, ॲक्च्युली रंगपंचमी हा नंतर काही दिवसांनी हा सण येतो. पण होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने रंगांची उधळण केली जाते, रंग खेळले जातात, 2 मार्चला होळीची पूजा होईल. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे 3 मार्चला होळी खेळली जाणार नाही, म्हणजे रंग खेळले जाणार नाही. आणि ते 4 मार्चला अशा पद्धतीने जी दरवर्षी आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी खेळत असतो, रंग खेळत असतो, तर ते ह्या वर्षी 3 मार्चच्या ऐवजी आपण 4 मार्च या दिवशी आपण होळी जरूर खेळावी. तर लक्षात घ्या, चंद्रग्रहण आहे म्हणून आपण चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला होळी खेळायची. त्यानंतर महत्त्वाचं की जी होळी असणार आहे, तर होळी हा खूप महत्त्वाचा आणि विशेष असा दिवस असतो. सेवा उपासना करण्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. त्यासोबतच जे उपाय आपण करत असतो, आपलं चांगलं व्हावं, आपल्या जीवनातील संकट दुःख निघून जावे आणि भगवंताची आपल्यावर कृपा राहावी, त्यासाठी आपण जे उपाय करतो तर ते प्रत्येकजण करतच असतील. त्यानंतर असेही लोक असतात की कोणाचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही, म्हणून सुद्धा ते जे म्हणजे तांत्रिक क्रियेसाठी सुद्धा होळीच्या दिवशी अनेक जण पूजाविधी करत असतात. पण लक्षात घ्या, जे आपण कर्म करत असतो ते कर्म फिरून येत असतं. म्हणूनच कोणाला आपल्यामुळे त्रास होईल किंवा आपण जे काही उपाय करणार आहेत त्यात आपलं तर चांगलं व्हावं अशी आपली इच्छा असते, पण आपलं चांगलं होत असताना आपल्यामुळे कोणाचं वाईट होणार नाही, ही सुद्धा काळजी जरूर घ्या. आपण जे काही उपाय करतो हे आपले साधे उपाय असतात, पण तेवढेच प्रभावी असतात.
पण जे कोणी अगदी तंत्र-मंत्र करत असतात, तांत्रिक विधी ह्या दिवशी केले जातात, तर अशाने सुद्धा कोणाचं वाईट होईल अशा हेतूने, उद्देशाने कधीही करू नका. कारण कर्म असं आहे, की ते आपल्याला व्याजासकट आपल्याला परत मिळत असतं. म्हणून नेहमी आपल्याकडून होईल तेवढं दुसऱ्याचं चांगला विचार करा आणि चांगलं होईल असाच विचार करा. कारण आपण आपल्याविषयी कोण काय बोलतंय किंवा आपल्याविषयी कोण काय करतंय यापेक्षा आपण स्वतः इतरांविषयी काय विचार करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जे कोणी वाईट करतात ते त्यांचं कर्म, पण आपण आपलं कर्म खराब होणार नाही ही आपण काळजी घ्यायला हवी. म्हणूनच होळीच्या दिवशी जे तंत्रमंत्र तांत्रिक विधींसाठी किंवा वाईट गोष्टीसुद्धा इतरांचं वाईट व्हावं म्हणून सुद्धा लोकं खूप काय काय करत असतात. तुम्हाला सुद्धा ह्याविषयी माहिती असेलच, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला हवी. आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. कारण या दिवशी आपल्याकडून असं कोणी काही फेकलेलं असेल किंवा काय असेल तर ते आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही किंवा कोणी काही केलेलं असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही. म्हणून ही काळजी जरूर घ्या. वाईट शक्ती किंवा करणी बाधा हे जे प्रकार असतात यात आपण अडकणार नाहीत किंवा आपलं रक्षण होईल एवढं आपण बघावं. बाकी ज्याचं त्याचं कर्म. होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण ह्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कुठल्या सेवा आहेत पहा. होळीची पूजा अशा पद्धतीने करावी आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजेविषयी तर मी आधीच सांगितलं. त्यानंतर महत्त्वाचं की होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवीच्या सेवेने म्हणजे कुलदेवीची सेवा म्हणून आपण ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा कमीत कमी एक पाठ जरूर वाचावा. फक्त होळी पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक पौर्णिमेला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जरूर एक वेळा तरी पठण करावा. नसेल शक्य तर सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा. सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा दुर्गा सप्तशती पाठाचं जे पुण्यफळ आपल्याला मिळतं तेच आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने सुद्धा मिळत असतं. म्हणूनच सिद्धकुंजिका स्तोत्राचे जास्तीत जास्त पठण करा. ते सुद्धा आपण 5, 7, 11, 21, 51, 108 अशा पद्धतीनेही तुम्ही पठण करू शकतात. वेळ असेल तर जरूर जास्तीत जास्त पठण करा. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने जर आपल्याला दुर्गा सप्तशतीचं फळ मिळत असेल तर मग दुर्गा सप्तशती पठण कशाला करावी असाही विचार येईल. पण लक्षात घ्या, दुर्गा सप्तशतीच आपल्याला पठण करायची आहे. पण जर नसेल शक्य, वेळ नसेल, काही अजून कारणं असतील तर त्यावेळेला आपण सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करावं. त्यानंतर की ह्या दिवशी कुलदेवीची सेवा म्हणून कुंकुमार्चन सुद्धा जरूर करा. कुंकुमार्चन कसं करावं छान आणि सविस्तर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. त्यात म्हणजे प्रत्यक्ष ते करून दाखवलेली आहे पूजा. तोही व्हिडिओ जरूर पहा. कुंकुमार्चन श्रीयंत्र असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल त्यावर सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा लक्ष्मी मातेचा किंवा अन्नपूर्णा मातेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावर केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर की कुलदेवीची सेवा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे. सत्यनारायणाची पूजा करायची आहे. दिवसभरात विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा तरी पठण करा किंवा श्रवण केलं तरीही चालू शकतं. श्री व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला कमीत कमी 1 वेळा किंवा 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त सुद्धा 1 किंवा 16 वेळा जरूर पठण करा. एवढ्या वेळा शक्य होत नसेल तर अशा वेळेला कमीत कमी 1-1 वेळा तरी प्रत्येक सेवा जरूर करा. त्यानंतर की श्री सूक्त पठण करायचं आहे. त्यासोबतच पुरुष सूक्त सुद्धा 16 वेळा पठण करायचं असतं. पण जसं मी सांगितलं की कमीत कमी 1 वेळा होईल तर तेवढं तरी आपण जरूर करा आणि जास्त वेळ असेल तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही सेवा करू शकतात. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, आपल्या कुलदेवीचा जो नवारणव मंत्र असतो. ज्यांना कुलदेवी माहीत नसेल तर त्यांनी कुलदेवीचा मंत्र नाही बोलले तरी नवारणव मंत्र प्रत्येक जण बोलू शकतो. तुमची कुलदेवी कोणतीही असली तरी नवारणव मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. तर नवारणव मंत्र आणि आता जे काही मी सांगितलं गायत्री, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे सुद्धा तुम्ही 16 वेळा किंवा जर 1 माळ पठण केलं तर अतिउत्तम. जास्त केलं तर त्यापेक्षा अजून चांगलं. जसं जमेल तसं तुम्ही करा. सेवा किती वेळा करावी यापेक्षा ती सेवा कमीत कमी 1 वेळा तरी जरूर करा.
त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी ह्या सेवेसोबतच आपण जे काही आपला गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचा नामजप करा. यासोबतच तुम्ही नित्यनियमाने जी कुठली तुमची सेवा असेल, उपासना असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर तुम्ही 11 माळी जप करत असेल किंवा अजून जास्त असेल, ज्या पद्धतीने ती नेहमीची सेवा असते ती सुद्धा करायची आहे. तर लक्षात घ्या, ह्या सर्व सेवा एकाच वेळी करायला हव्यात असं नाही. जेव्हा दिवसभरात जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करा, 2 वेळात करा, अर्धे-अर्धे करून करा तरीही चालू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी आपण सकाळी तर लवकर उठणारच आहोत, तर त्यासोबतच स्नान वगैरे झाल्यानंतर नित्य जी काही देवपूजा असते ती झाल्यानंतर उंबरठ्याची जरूर पूजा करा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा, कारण ह्या दिवशी होळी पौर्णिमा असणार आहे. म्हणूनच आपल्या जे काही घराचा उंबरठा असतो तो सुद्धा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर तो स्वच्छ करायचा आणि त्यावर हळदीने आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करा. छान त्या ठिकाणी पूजा करा. पुष्प असतील तर पुष्प अर्पण करा आणि तेलाचा किंवा तुपाचा दीप हा संध्याकाळी तर प्रज्वलित प्रत्येकजण करतं, पण सकाळी सुद्धा मुख्य दरवाजावर उंबरठ्याजवळ तुम्ही दीपदान करा. दरवाजाला तुम्ही तोरण आंब्याच्या पानांचं असेल किंवा अशोकची जी पानं असतात तर त्याचंही तुम्ही तोरण लावू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला होळी पौर्णिमेची पूजा करा आणि घरात ह्या सेवा जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं, जे कोणी सत्यनारायणाची पूजा करत नसतील तर ते होळी पौर्णिमेपासून सुद्धा सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करू शकतात. दर महिन्याला सत्यनारायणाची पूजा कशी करावी, अतिशय छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी ती पूजा कशी करावी हे करून दाखवलेलं आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर होळी पौर्णिमा म्हणजेच 2 मार्च 2026 या दिवशी आपल्याला होळी पौर्णिमा संध्याकाळी साजरी करायची आहे. म्हणजे होळी प्रज्वलित करायची आहे आणि पूजा करायची आहे. त्यासोबतच ह्या सेवा करायच्या आहेत आणि जी होळी आपण खेळतो, रंगांची होळी जी खेळली जाते, तर ही आपण 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे 3 मार्चला न खेळता 4 मार्चला होळी खेळावी, म्हणजेच रंग खेळावे. आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करते की प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे आणि सुखाचे रंग भरोत, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि माहिती आवडली तर शेअर करा सर्वांना. श्री स्वामी समर्थ.